आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी पालख्या थांबतात त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण स्वच्छता मोहीम राबवण्याचं कार्य प्रशासनानं जरी हाती घेतलं असलं तरी तुंगत या ठिकाणी दुर्गंधीयुक्त कचरा साठलाय आणि हे रस्ते खरं तर चकाचक हवे असताना सुद्धा या ठिकाणी घाणीचं साम्राज्य पसरल्याचं चित्र पाहायला मिळतंय। राज्याची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पंढरी नगरीत भरणाऱ्या प्रमुख 4 यात्रांसाठी राज्यासह परदेशी पाहुणेही येत असतात। पंढरपूरच्या बाजूने सर्वच महामार्गांवरून मोठ्या भक्तिभावाने वारकरी विठ्ठल दर्शनासाठी येतात। येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेतानाच केंद्रीय रस्ते वाहतूक विभागाने चकाचक आणि प्रशस्त असे पालखी महामार्गाची बांधणी केली। अशाच मोहोळ पंढरपूर माळशिरस हा मार्ग प्रशस्त झाला असला तरी महामार्गावर असणाऱ्या गावांमधून या चकाचक रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे। मोहोळ पंढरपूर या पालखी महामार्गावर तुंगत या ठिकाणी मुख्य वाहतूक बोगद्यातून होत असल्याने तुंगत गाव रस्त्याच्या दोन्ही बाजूला विभागले गेले। गावांतर्गत नागरिकांना वरच्या बाजूने वाहतुकीसाठी सर्व्हिस रस्ता तयार केला, मात्र रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या नागरिकांना आपल्या घरातील विल्हेवाट कचऱ्याची लावण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून लोकजागृती मोहीम राबवणे आवश्यक आहे। माझा गाव सुंदर गाव ही संकल्पना फक्त कागदोपत्री राबवून चालणार नाही, तर पर्यायाने गावच्या सुंदरतेला बाधा आणणाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याची मोहीम राबवणे गरजेचे आहे। आषाढी यात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे। राज्यातील विविध भागातून संतांच्या पालख्या या महामार्गावरून जातात, मात्र तुंगत या ठिकाणी बोगद्याच्या वरील बाजूने राहणाऱ्या रहिवाशांनी आपल्या घरातील कचरा चकाचक असलेल्या महामार्गावर टाकून जणू काही भाविकांचे स्वागतच या दुर्गंधीने करत असल्याचा प्रकार घडत आहे। महामार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांना या दुर्गंधीयुक्त कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे त्रास सहन करावा लागत असून स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने रहिवाशांसाठी कचरा विल्हेवाट कशी आणि कुठे लावायची याबाबत जागृती मोहीम हाती घेणे आवश्यक आहे। पर्यायाने जे नागरिक रस्त्याचे विद्रुपीकरण करतात त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे।